पहिला चेंडू, पहिला षटक, पहिला चेंडू टाकत आहेत. अत्यंत योग्य पद्धतीने हा चेंडू टोलवलेला आहे आणि पहिलाच चेंडू सीमा पार गेलेला आहे. धाव फलकावर शुभारंभ 4 धावांनी झालेला आहे. एकूण 5 धावा जलसंपदा विभागाच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. षटकातील हा दुसरा चेंडू, अत्यंत अवघड असा चेंडू, पण तितक्या शिताफीनं तो ऑफसाईडला टोलवलेला आहे. आणि षटकातील दुसरा चेंडू, दुसरा चौकार. सन्माननीय रमेशजी भेरे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी कृपया इकडे समालोचन कक्षाकडे यायचंय. षटकातील हा चौथा चेंडू आणि पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात हा चौकार, सलग तिसरा चौकार. योगेशजी चन्ने यांना हा खूप वेळ मिळाला षटक हा चेंडू टोलवण्यासाठी. स्लोअर वन होता आणि अत्यंत शिताफीने हा चेंडू त्यांनी टोलवलेला आहे. या चौकार. क्रिकेट खेळण्याचा सराव आता खूप वर्षे आमच्या या खेळाडूंना नाही आहे, त्याचा हा परिणाम असू शकतो. संघातील खरं तर हे सगळ्यात ज्येष्ठ खेळाडू आहेत, हरकत नाही, चांगला असा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एक चौकार. शांततेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करा. अरे बापरे, आपण बघत असाल उंच असा टोलवलेला चेंडू आणि चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पुन्हा एकदा जे पंच आहेत ते अत्यंत तीक्ष्ण आहेत. वाह वाह, आपण बघत असाल संतोषजी भेरे यांचं चातुर्य, ते खरं यासाठीच प्रसिद्ध आहेत. क्रिकेटच्या मैदानावर त्यांचं हे चातुर्य नेहमी गाजतं आणि प्रतिपक्षाला ते हैराण करून सोडतात. उत्तम असा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, उंच टोलवलेला आहे. तिथे कॅच घेण्याची खरं तर संधी होती, झेल घेण्याची संधी होती, परंतु जयवंतजी भडांगे यांचे प्रयत्न थोडे अपुरे पडले आणि चौकार. एकूण 32 धावा जमवलेल्या आहेत. हो, सुंदर असा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने आणि 4 धावा इथे. पुन्हा एकदा हा चेंडू टोलवलेला आहे आणि पुन्हा एकदा एक टप्पा घेऊन चेंडू सीमा पार झालेला आहे. योगेशजी चन्ने यांच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा 4 धावा जमा झालेल्या आहेत. त्यामुळे चन्ने सरांना संधी आहे की पुन्हा एकदा हा चेंडू ते डीप मिड विकेटच्या दिशेने टोलवला होता आणि पुन्हा 4 धावा आपल्या संघाला त्यांनी जमा करून दिलेल्या आहेत. अशा प्रकारे धावफलक पोहोचलेला आहे 55 या धावसंख्येवर. धावत जाऊन हा झेल पकडलेला आहे. संजय भेरे यांनी आपल्या छातीवर आलेला झेल पकडलेला आहे. संजयजी फरडे, आपलं मनपूर्वक अभिनंदन. ऊर्ध्व विकेट मारा करतो संजय. हा पलटाकेल चेंडू फारच बाहेर जातो आणि पंच ते वाईट घोषित करतात. अवंतर धावसंख्येत भर पडते, धावसंख्या एकने पुढे सरसवते. लगानमध्ये जसे होते बॉलर त्या पद्धतीचे हे गोलंदाज जबरदस्त एकाच हाताने टाकतायत. म्हणजे पॉल ॲडम्स जर बघितला असेल दक्षिण आफ्रिकेचा, तो खांदा फिरवायचा. चला, गोलंदाज बदलतोय, तिसरा गोलंदाज येतोय. 2 गोलंदाज बदललेले आतापर्यंत त्यांनी. धावसंख्या होती 61, 63. षटकातील पुढील चेंडू मलिंगा स्टाईल मध्ये टाकण्याचा प्रयत्न, वाईट चेंडू आणि 1 धाव सुद्धा बाईची. एकूण 2 धावा. धावसंख्या होती ती 65. चेंडूफेकी मात्र त्यांची चांगली आहे. पुढचा चेंडू आता मात्र षटकार होतो का, झेल होतो का, परंतु आमचा चेंडू येण्याच्या अगोदर आमचे बेरे साहेब पत्रकार पडले. पुढचा चेंडू ऑफ साईडला टाकलेला चेंडू पुन्हा जातो सीमारेषेच्या बाहेर. या येतात पुन्हा एकदा चौकार. 4 धावसंख्येला आकार मिळतो. 4 धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या होती ती 76.
सर्वस्व रविजी लकडे साहेब यांच्या माध्यमातून या मॅच भरल्यात. आता मात्र उंचावर मारा चेंडू जातो सीमाराजीच्या बाहेर जातोय का पाहूयात. वन बाउट चेंडू सीमाराजीच्या बाहेर आहे तो चौकार. लगातार 2 चौकार आणि 2 षटकार मारले तर 1212 रुपये जगदीश पवार यांच्याकडे. आणि निर्जा न वाईट टाकता गोलंदाजी टाकली त्याला सुद्धा बक्षीस आहे. पहिला चेंडू मात्र चांगला जातो बॅटची कड घेऊन 1 धाव मिळते बाईच्या रूपाने. सुंदर चेंडू बघूया झेल होतो का काय. 1 धाव मात्र रोखू शकला नाही आणि 1च धाव समाधान मानावं लागतं. षटकार चौकाराची गरज आहे आपल्याला. तर शेजाऱ्यांनी जर लगातार 3 षटकार मारले तर डॉक्टर शिरसाट यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र जुने फलंदाज ज्यांना पुरेपूर या मैदानाची माहिती म्हणजे पहिल्यापासून हरिओम मित्र मंडळ मी पाहतोय असे भेरे साहेब आलेले आहेत. संतोषजी भेरे जबरदस्त हा माजी क्रिकेटपटू. चला पुढचा चेंडू जबरदस्त ग्राउंड उखळला असता परंतु बॅटची फटके होऊन जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते योगेशची. चला ज्ञानेश्वर मगर गोलंसाठी येतात बघूया. मगर कशा प्रकारे सूर मारतायत बघूया. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न जबरदस्त मारला फटका संतोषांचा. सर आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ आला होता. 1च धाव घ्यावा लागेल. चला बांधकाम विभाग लवकरात लवकर या. नाणेफेक करायचे कारण आपल्याला लगेच सामने खेळवायचे आहेत आजच्या आज. पुढचा चेंडू पुलटा चेंडू जबरदस्त चेंडू होता. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न बॅटची कड घेऊन जातो पॉईंटच्या दिशेने. 1 धाव मात्र रोखू शकला नाही. 1 धाव आणि धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या 1 पुढे जाते. ओव्हर टू सचिन. धन्यवाद डॉक्टर पोद्दार साहेब. चला पराभवाच्या छायेत मला असं वाटतं जातो पत्रकार संघ विजयाची वाटचाल करतोय. जबरदस्त फटका चेंडू जातो सीमारेषे जवळ परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. धावसंख्या 21. मला असं वाटतं आउट पण झालेला आहे. सगळ्यांना खेळवायला घेतलंय शेवटचा बॉल